महाविकास आघाडीसोबतच्या युती संदर्भात जलील यांचा गौप्यस्फोट। महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याची कबुली, पण आघाडीकडून काहीही प्रतिसाद नाही अशी माहिती। सांगलीचे खासदार विशाल पाटील पुन्हा एकदा बंड करण्याची चिन्ह। कवठे महाकाळ मतदारसंघामध्ये पवार गटाच्या रोहित पाटील विरुद्ध अजित घोरपडे यांचा प्रचार करण्याचे सुतोवाच। एकनाथ खडसेंनी विकासाचं राजकारण न करता कुटुंबाच्या स्वार्थाचं राजकारण केलं। शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा खडसेंवरती आरोप। चंद्रकांत पाटील हे खोकेबाज आमदार आहेत। एकनाथ खडसेंकडून शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील यांच्यावरती प्रत्यारोप। भाजपवाले लालबागचा राजाही गुजरातला नेतील। अमित शहा आज लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असल्यानं संजय राऊतांकडून टोला। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, एका कार्यक्रमात फडणवीसांच्या समोर भाजपा आमदार परिणय फुके यांनी जाहीररित्या बोलून दाखवली इच्छा। भंडारा विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता। काँग्रेससह शिवसेनेचाही भंडारा विधानसभेवरती दावा। भोसरी विधानसभेचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी। मोशीमधून एका तरुणाला या संदर्भात पोलिसांनी घेतलं ताब्यात। गुलाल आपलाच दादाचा वादा, अजितदादांच्या एक्स अकाउंटवरून राष्ट्रवादीचं नवं गाणं पोस्ट। अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली। तुपकरांना छत्रपती संभाजीनगरच्या MGM रुग्णालयामध्ये उपचार सुरू। नारपार प्रकल्पाच्या अंतर्गत सुरगाणा तालुक्यामध्ये 9 धरणं बांधणार, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील 7 तर जळगाव तालुक्यातील 49,516 हेक्टरला लाभ होणार। मंत्री दादा भुसे यांची माहिती। मुंबईमध्ये CGST अधीक्षकासह दोघांना लाच घेताना अटक। CGST कडील प्रकरणामध्ये कारवाई न करण्यासाठी 60 लाखांची मागणी। CBI कडून 8 जणांवरती गुन्हा दाखल। गोंदियामध्ये 15 दिवसांपासून 48 गावांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवठा करणारी योजना बंद। भर पावसाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती। विद्युत देयक प्रलंबित असल्यामुळे विद्युत पुरवठा बंद। नंदुरबारच्या अजिपाळ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार हिना गावित यांच्या हस्ते भूमिपूजन। माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। नंदुरबार शहराच्या बाहेर जाणाऱ्या बायपास रोडची खासदारांसह अधिकाऱ्यांकडून पाहणी। रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात माझानं दाखवली होती बातमी। नाशिकच्या नक्षत्र अपार्टमेंटमधील वेश्या व्यवसाय प्रकरण। RPI आठवले गटाचा उत्तर महाराष्ट्र संघटक पवन क्षीरसागर आणि मुख्य महिला आरोपीचं CCTV समोर। 10 दिवसांपासून भर वस्तीमध्ये वेश्या व्यवसाय, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। हवामान बदलामुळे आजार पसरवणाऱ्या डासांची शक्ती 4 पट वाढली। डेंग्यू, चिकनगुनिया हे वाढण्यामागचं कारण अभ्यासातून उघड। कोल्हापूरमध्ये लेझर किरणांमुळे तरुणाच्या डोळ्यांना इजा। विद्युत झोतासी किरणं थेट डोळ्यांवरती पडल्यानं बुबुळाला इजा, तरुणावरती उपचार। राज्यपाल CP राधाकृष्णन उद्या नाशिकच्या दौऱ्यावर। प्रशासन, खासदार आणि आमदारांशी राज्यपाल विविध विषयांवरती करणार चर्चा। राज्यपालांच्या दौऱ्याच्या निमित्तानं पोलीस प्रशासनही अलर्ट मोडवर। लालबागच्या राजाच्या चरणी काल पहिल्याच दिवशी लाखोंचं दान। पैशांसह भक्तांकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांचं गुप्तदान। महाराष्ट्र बँक आणि GS महानगर बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून पैशांची मोजदाद। मुंबईमधील जुन्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेल्या तेजूकायाच्या गणपती बाप्पाची यंदा विठ्ठल रूपातील मूर्ती। यंदाचं तेजूकाया मंडळाचं 59वं वर्ष। उमटे धरणाच्या गाळाची तक्रार थेट बाप्पाकडे। बाप्पासमोर धरण क्षेत्रातील भीषण पाणी टंचाईची समस्या दाखवणारा देखावा। गणरायाच्या समोर देखाव्यातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील मुंजवाड जनता विद्यालयातील कला शिक्षकांनी साकारला देखावा। बारामतीमधील गणेश मंडळांना अजित पवार यांनी दिली भेट। यावेळी पत्नी सुनित्रा पवार यांच्यासह अजित पवारांनी केली आरती।
अभिनेता सलमान खानच्या घरी आज गणपती बाप्पांचं विसर्जन. अरबाज खान, सोहेल खान कडून बाप्पाची पूजा. आज होणार विसर्जन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.